नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे फ्रेंच फ्राईज। इथे मी 7 बटाटे घेतलेत, ते आपण आता पहिले सोलून घेऊया। हे नवीन बटाटा आहे। नवीन बटाटा कसा एवढा गोड नसतो, तर त्याच्याने फ्रेंच फ्राईज खूप छान बनतात। तर असे आपण सोलून घेऊया। आता आपले बटाटे सोलून झालेत। आता आपण त्याला कसे कापायचे ते दाखवूया। बघा, असा उभा बटाटा पकडायचा आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे पहिले स्लाइस कापून घ्यायचे। हे बघा, आपण याचे असे लांब मीडियम स्लाइस कापून घेऊया। बघा, असे दाखवते तुम्हाला। हे बघा, असे लांब लांब उभे कापून घ्यायचे। लगेच ते पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर बटाटे कसे काळे पडतात। आता आपण असेच सगळे बटाटे कापून घेऊया। आता इथे आपले बटाटे सगळे कापून झालेत। हे बघा, इथे मी ना पहिले 7 बटाटे घेतले, परत नंतर मी 4 घेतले, असे मी टोटल 11 बटाटे घेतलेत। कारण का मी हे फ्रीज आपल्याला म्हणजे केव्हा पाहिजे असेल तेव्हा तळून खाऊ शकतो, म्हणून मी जास्त बनवलेत। हे आपण आहे ना बनवून वगैरे ठेवू शकतो, जेव्हा पाहिजे ना तेव्हा फ्रीजरमधून काढून फ्राय करू शकतो। आपली जिपलॉकची थैली असते त्याच्यात, किंवा काचेचा पॅक डब्बा असतो त्याच्यामध्ये ते पॅक करून ठेवू शकता फ्रीजरमध्ये। जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। आता हे ना आपण 3-4 पाण्यातून आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं। इथे मी 4 पाण्यातून नळाखाली स्वच्छ धुवून घेतले, एकदम पाणी असं क्लीन झालं पाहिजे। आणि इथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलंय। गॅस फास्ट करूया। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। इथे मी 2 चमचे मीठ टाकले। आता आपल्याला पाण्यामध्ये आहे ना विनेगर टाकून घ्यायचं। तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर लिंबूचा रस टाकू शकतो। इथे मी 2 झाकण विनेगर टाकते। आता आपलं पाणी पण उकळी आले। आता आपण हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि ह्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त थोडं अशी उकळी आली ना 5 मिनिटं फक्त शिजवायचंय। हे तुम्ही असे बनवून फ्रीजरमध्ये ठेवलं ना खूप चांगलं आहे, म्हणजे कधी पण तुम्हाला पोरांना आपण फ्राय करू शकतो। तर आपण सगळे असे पाण्यामध्ये टाकून 5 मिनिटं शिजवून घेऊया। जरा मिक्स करायचं, कारण आपण मीठ वगैरे टाकलंय, तर याला कसं लागेल ना मीठ आपल्याला, म्हणून थोडं मिक्स करून घ्यायचं। आणि आता एक 5 मिनिटं शिजवून घेऊया बटाटा। आता इथे आपले 5 मिनिटं झाले, पाण्याला पण चांगले उकळी आले। हे बघा, जास्त शिजवायचं नाही। हे बघा, बस एवढंच शिजवायचं, जास्त नाही। गॅस बंद केलाय। आता आपण इथे या वाडग्यामध्ये आहे ना बर्फाचं पाणी घेतलं, बर्फाचे खडे टाकून थंड पाणी घेतलंय। आता आपण ह्या पाण्यातून काढून आपण थंड पाण्यात टाकायचं। आता आपण असेच सगळे हे काढून घेऊया आणि हे थंड पाण्यामध्ये ठेवूया असंच। आता आपण हे बर्फाच्या पाण्यातून काढून आपण इथे एक कॉटनचा कपडा घेतलाय, नॅपकिन, त्या कपड्यावरती हे सगळे पसरवायचे। त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं।
हे बघा असे कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचं, ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं. हे बघा असं हे करून प्रेस करून सगळं पाणी काढून घ्यायचं आपण. एकदम असे सुके करायचे. हे बघा आता आपले एकदम हे बटाटे एकदम कोरडे झाले, एकदम सुकलेत. हे बघा आता जरा पण नाही पाणी, आणि भांडा पण आपला एकदम सुक्काच घ्यायचा. कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवलं ना की सगळं पाणी सोकून घेतं पूर्ण. आता आपण हे बटाटे भांड्यात टाकून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा. कॉर्नफ्लॉवर जास्त टाकायचं नाही. इथे मी 11 बटाटे घेतलेले. इथे मी हा छोटा चम्मच आहे, त्या चम्मचने 5 चम्मच घेते. आता आपण ह्याच्यामध्ये मिरी पावडर टाकूया. कोणाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. त्याच्याने कशी चव येते चांगली. आपण चांगले बटाटे कोरडे करून घेतले सुके की कॉर्नफ्लॉवर चांगला त्याला लागतो. हे बघा असे वर खाली करून मिक्स करून घ्यायचे. जास्त पण कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचा. इथे बघा 11 बटाट्याला 5 चम्मच घेतलेत. छोटाच चम्मच होता तो. असं मिक्स करून घ्यायचं. तर मी ह्याच्यावरती ना थोडंसं मीठ टाकते. आपण ह्याच्यात पण मीठ टाकलेलं शिजवताना, पण वरून थोडंसं मीठ टाकते मी. नंतर तुम्ही तळून झाले ना की त्याच्यावरती पेरी पेरी मसाला पण टाकू शकता. हे बघा कसा कॉर्नफ्लॉवर एकदम त्याला मस्त चिटकलाय. ओले असले ना की कॉर्नफ्लॉवर चिटकत नाही, एकदम हे होतात. आणि आपण जर सुक्का बटाटा घेत एकदम हे केला ना कोरडा एकदम पुसून घेतला ना तर एकदम असं व्यवस्थित त्याला कॉर्नफ्लॉवर लागतो. आता आपण हे लगेच बनवायचे नाहीत. ह्याला आपण आहे ना 1 तास आहे ना फ्रीझरमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये. आपण जे बर्फ बनवतो ना त्या फ्रीझरमध्ये 1 तास सेट करायला ठेवायचं. आणि 1 तासानंतर आपण त्याला तळून घ्यायचं. तुम्हाला जर असंच सेट हे करून ठेवायचं असेल तर तुम्ही ह्याला आहे ना 1 तासानंतर आहे ना तुम्ही काचेचा डब्बा असतो पॅकवाला, त्याच्यात किंवा जिप जॉकची जी पिशवी असते ना जिप जॉकची, त्याच्यामध्ये तुम्ही ते टाकून पॅक करून ठेवू शकता फ्रीझरमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. आता आपण आहे ना हे 1 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवूया. हे बघा आपले 1 तास झालेत. आपण 1 तास फ्रीझरमध्ये ठेवले होते. आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण तळून घ्यायचे. बाकीचं आपण एका पॅक डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकता. आता इथे मी तेल तापत ठेवलंय. तेल तापलं की आपण हे तळून घेऊया. तेल आपला तापलाय. पहिला आपण आता हे फ्राय करूया. पहिला गॅस थोडा फास्टच ठेवायचा. आता आपण गॅस बारीक करूया आणि बारीक गॅसवरती तळून घेऊया. आता आपण हे ना
हे आता आपण काढून घेऊया. आपल्याला परत एकदा फ्राय करायचे. आता आपण हाफ फ्राय केलाय. नंतर परत आपल्याला मोठ्या गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण परत हे दुसऱ्या ह्यात तसेच तळून घेऊया. हे बघ, आता आपण जे पहिले फ्राय केले होते ते आपण आता परत डबल फ्राय करायचे. गॅस मोठाच ठेवायचा हे फ्राय करताना. हे बघ, आता आपण मोठ्या गॅसवरती हे परत एकदा तळून घेतलेत. आता आपण हे आपले तळून झाले, गॅस बंद करून घेऊ. आता हे आपण काढून घ्या प्लेटमध्ये. आपण आता टिश्यू पेपरवर काढले, म्हणजे आपला जो एक्स्ट्रा तेल आहे तो टिश्यू मध्ये खेचून घेईल. आता आपण ह्याच्यावरती आहे ना पेरी पेरी मसाला टाकून घेऊ. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर असं पण खाऊ शकता, छान लागतं. पण पेरी पेरी मसाला टाकला की अजून चांगली चव येते. मिक्स करून घेऊया. बघा कसे कुरकुरीत झालेत, आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत. हे बघा आवाज येतोय ना. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा, कारण हे मुलांना खूप आवडतं. आपण हे बनवून ठेवले फ्रीजरमध्ये तर कधी पण आपण फ्राय करून त्यांना देऊ शकतो. बाहेरून आणतो ते खूप महाग असतं, घरामध्येच बनवून म्हणजे खूप स्वस्तामध्ये घरामध्ये बनते ही रेसिपी. आता ही माझी रेसिपी तयार झाली. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आपली ही रेसिपी फ्रेंच फ्राईज रेसिपी तयार झाली. ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.